मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं AR रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम सारखी मसालेदार व्हेज दम बिर्याणी. घरच्या घरी सोप्या पद्धतीने परफेक्ट बिर्याणी कशी बनवायची ती स्टेप बाय स्टेप पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. ते 2-3 पाण्याने धुवून घ्या तुम्ही. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे बिर्याणीसाठी. आता इथे आपण जेवढं तांदूळ घेतला त्याच्यात 3 पट पाणी गरम करून घेणार आहोत. गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 चमचा तूप टाकणार आहोत. आता धुवून घेतलेला तांदूळ त्याच्यात टाकून घेऊया. हलवून घ्या. आणि इथे आपण मीठ पण दुप्पट टाकणार आहे. भाताला जेवढं लागतं ना त्याच्या दुप्पट टाकणार आहोत, कारण हे खूप जास्त पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे. आणि 10 मिनटं आपण मोठा गॅस करून ह्याला शिजू देणार आहोत. इथे पाहू शकताय 10 मिनिटांनी छान शिजलेला आहे. आता 1 लिंबाचा रस आपण त्याच्यात टाकून घेऊया. पाहू शकताय मस्त मोकळा झालेला आहे. शिजलाय का एकदा चेक करून घ्या. शिजलेला आहे आपला. आता पुरण चाळण्याची जी चाळणी असते ना त्याच्या आपण हे काढून घेणार आहोत, म्हणजे जे जास्तीचं पाणी ते निघून जाईल. इथे लागणाऱ्या भाज्या पहा. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, बटाटा, टोमॅटो, गाजर, सिमला मिर्च, फुलगोबी, अद्रक लसूण पेस्ट. इथे खडे मसाले तेजपान, शहाजिरे, लवंग, वेलची, चक्रीफूल, मिरे आणि कोथिंबीर. इथे आता मी भाजी बनवण्यासाठी आपण कढई मांडलेली आहे, त्याच्यात तेल घालून घेऊया. त्याच्यात जास्त नाही आहे, आपलं जे नॉर्मल भाजीला तेल घेतो त्या हिशोबाने तेल घ्यायचं आहे. मिरे, लवंग, वेलची, चक्रीफूल, तेजपान आणि शहाजिरे. हलवून घ्या त्याला एकदा. नंतर कांदा, कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. नंतर अद्रक लसूण पेस्ट तेही मिक्स करून घ्या व्यवस्थित.
इथे मी टोमॅटो घालून घेते. ते मिक्स करून घ्या. नंतर फुलगोबी, शिमला मिर्च, आणि गाजर घालून हलवून घेऊया एकदा आपण. त्यानंतर बटाटा, आणि सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया. आपल्याकडे ज्या घरात भाज्या आहेत त्या सगळ्या टाकू शकतो आपण, आपल्याला ज्या ज्या आवडतात त्या त्या. थोडंसं त्याला आता वाफवून घेऊया, म्हणजे भाज्या छान शिजतील आणि मऊ होतील. नंतर एकदा आणखी हलवून घेऊया. आता काही आपण सुके मसाले घालून घेऊ. हळदी पावडर टाकलेली आहे मी इथे, लाल तिखट, आणि मिक्स करून घ्या. आता ह्या भाजीच्या ह्यानेच मीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण भाताचं आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. ह्या भाजीला लागेल तेवढंच मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार. नंतर सगळ्या भाज्या अशा मस्त व्यवस्थित हलवून घ्या. आणखी आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकताय. आता ह्याच्यात आपण 2 चमचे दही घालून घेऊया. दह्याने टेस्ट खूप छान येते बिर्याणीला. पूर्ण दही भाजीला लागलं पाहिजे असं मिक्स करून घेऊया. आणखी आपण 1 ते 2 मिनटं वाफ देऊन घेऊया. पाहू शकता सगळ्या भाज्या अशा मऊ शिजल्या पाहिजेत आपल्या. आता इथून मी वरतून कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आणि एकदा छान हलवून घेते. इथे आपली भाजी तयार आहे. आता एका मोठ्या पातेलं घ्या, तुमच्याकडे जे मोठं काही असेल दम देण्यासाठी ते घेऊन घ्या, आणि खाली तूप लावलेलं आहे मी इथे. व्यवस्थित तूप लावून घ्या की खाली चिटकणार नाही त्याच्यामुळे.
आता इथे शिजवून आपला घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे. 1 लेयर भाताची टाकणार आहोत आपण व्यवस्थित. आता मी इथे फूड कलर होते माझ्याकडे, तर ते थोडं थोडं टाकून घेणार आहोत आपण. नंतर आपण जी भाजी बनवली होती त्याची 1 लेयर टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर, नंतर भाताची 1 लेयर, नंतर भाजी. सेम हीच प्रोसेस पूर्ण भात आणि भाजी संपेपर्यंत करायची आहे आपल्याला. आणि मध्ये मध्ये फूड कलरही टाकू शकता तुम्ही. इथे मी ग्रीन टाकते वरती आणि थोडासा ऑरेंज पण टाकून घेते. वरून कोथिंबीर. आता दम देण्यासाठी इथे मी लोखंडी तवा गॅसवर 5 मिनटं गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. गॅस बंद करायचा आहे आपल्याला. इथे पाहू शकताय आपली बिर्याणी तयार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. व्हेज बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.